पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी। पुण्याच्या एखाद्या नो एंट्रीच्या गल्लीत गाडी घुसवलीत किंवा आजूबाजूला पोलीस नाही असं बघून नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत तर आता ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे। कारण गल्लीत दबा धरून बसलेले वाहतूक पोलीस एकदम तुमच्या समोर येतील आणि चालान फाडतील। आणि हे सगळं होणार आहे पोलिसांच्या ऑपरेशन अचानक अंतर्गत। पुण्याचा ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवायचा हा ब्रह्मदेवासाठीही कठीण प्रश्न आहे। पुण्यात वन वे नो एंट्री या सगळ्या कवी कल्पना आहेत। काही पुणेकर सिग्नल न पाळणं, नो पार्किंगमध्ये गाडी लावणं म्हणजे स्वातंत्र्य इतकाच जन्मसिद्ध हक्क समजतात। हे सगळं थांबवण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस वेगवेगळ्या आयडियाही शोधतायत। आता त्यासाठी वाहतूक पोलिसांनी ऑपरेशन अचानक हाती घेतलंय। आपण पुणे शहरामधले असे काही ठिकाणं निवडली आणि त्या ठिकाणी अचानकपणे अधिकारी आणि कर्मचारी जातात आणि जे नो एंट्रीमधून येतात किंवा रॉंग साईड ड्रायव्हिंग करतात किंवा नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करतात, तर अशा वाहन चालकांविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे। ऑपरेशन अचानक अंतर्गत नेहमीची ठिकाणं आणि चौक वगळता पुण्याच्या गल्ल्या गल्ल्यांमध्येही वाहतूक पोलीस सापळा रचणार आहेत। एखाद्या पुणेकरानं नो एंट्रीमध्ये गाडी घुसवली किंवा नो पार्किंगमध्ये लावली की लगेच पोलीस येणार आणि दंड वसूल करणार। याशिवाय एखादा लायसन्स नसलेला अल्पवयीन मुलगा सापडला की फोन करून थेट त्याच्या पालकांनाच बोलावून घेतलं जातं। अवघ्या एका आठवड्यात 2100 पेक्षा जास्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यातून सुमारे 8 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। माझं म्हणणं असं की आई वडिलांनी पण सांभाळून घ्यायला पाहिजे, मुलांना गाड्या देऊ नयेत अंडर एज असताना। ती आई वडिलांची पण तेवढीच चूक आहे। पोलीस एकटे कुठे कुठे सांभाळणार, पालकांनी पण थोडं बघायला, लोकांना नागरिकांनी पण बघितलं पाहिजे। सिग्नल स्वतःहून पाळावा हे प्रत्येक नागरिकांनी ठरवतं। पुण्याचा ट्रॅफिक मला असं वाटतं की कंट्रोलमध्ये येईल। सिग्नल पडलाय, मी सिग्नल लालचा हिरवा विसं मी थांबेन, पण ते पाळतच नाही। त्याच्यामुळे 99% ॲक्सिडेंटला हे लोक कारणीभूत आहेत। आज घडीला पुण्यातल्या वाहनांची संख्या 35 लाखांवर आहे। त्यात दिवसागणिक भरच पडतीये। अशा परिस्थितीत शहरातली वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवायची असेल तर अशा मोहिमा राबवणं गरजेचंच आहे। पण 50 लाखांच्या शहरासाठी 1100 वाहतूक पोलीस काय करणार ही गोष्टही ध्यानात घ्यावीच लागेल। पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।